हॅलो, नमस्कार. आजची गोष्ट आहे एका तरुण जोडप्याची, नेहा आणि आदित्याची, त्यांच्या घट्ट प्रेमाची. दोघांचं नुकतंच लग्न झालं होतं. आदित्य दिल्लीमध्ये सेल्स मॅनेजर म्हणून काम करत होता. कामाच्या निमित्ताने तो आणि नेहा दिल्लीमध्येच राहत होते. सगळं व्यवस्थित चालू होतं. आयुष्य शांत, सुखकर, अगदी स्वप्नवत. पण एक गोष्ट मात्र ठरलेली होती. दर 3 महिन्यांनी आदित्यला मीटिंगसाठी मुंबईला जावं लागायचं. जून 2005. नेहमीसारखाच आदित्य मुंबईच्या ट्रेनमध्ये बसला. पण यावेळेस मात्र काहीतरी वेगळं होतं. मीटिंग अपेक्षेपेक्षा लवकर संपली आणि आदित्यच्या मनात एक विचार आला. नेहाला मुंबईला बोलूया का? दोघांनी मिळून मुंबई दर्शन करावं. तिला किती छान वाटेल. ही एक सरप्राईज ट्रिप होईल तिच्यासाठी. आणि इथूनच सुरू होते खरी कहाणी. आदित्यचा हा साधा सरळ निर्णय पुढे किती मोठं वळण घेईल हे त्यालाही माहीत नव्हतं. आदित्यच्या घरच्यांनी नेहाला ट्रेनमध्ये बसवलं. गाडी वेळेवर सुटली. नेहाने आधी घरी फोन केला, नंतर आदित्यलाही कळवलं. नेहा मोबाईल बघत बसली. प्रवास सुरू झाला. दिल्ली मागे राहिली. तिच्यासमोर 2 प्रवासी बसले होते, साधारण 40-45 वयाचे. बघायला सधन सभ्य लोक वाटत होते. एकटी असल्यामुळे नेहाला थोडा कंटाळ येत होता. ती खिडकीबाहेर बघत होती. तेवढ्यात चहावाला आला. समोरच्यांनी चहा घेतला. नेहालाही विचारलं, तुला घ्यायचा का? नेहा हसून म्हणाली, नाही. आणि इथूनच सुरू झाल्या गप्पा. नेहाला वाटलं प्रवास लांब आहे, बोलायला कोणीतरी मिळालंय, बरं झालं. पण तिला काय माहीत, या गप्पा तिच्या आयुष्याला वेगळं वळवून देणार होत्या. हळूहळू त्या दोघांशी नेहाच्या गप्पा रंगायला लागल्या. मुंबईला पोचायला खूप वेळ बाकी होता. तेवढ्यात परत चहावाला आला. त्या दोघांनी नेहाला पुन्हा चहा ऑफर केला. आता ओळख झाली होती म्हणून नेहानेही होकार दिला. चहा पिल्यानंतर नेहाचे डोळे जड झाले आणि काही वेळातच ती झोपली. जेव्हा नेहाला शुद्ध आली तेव्हा ती ट्रेनमध्ये नव्हती, तर ती एका गाडीत होती. बाजूला तेच दोघं बसले होते, जे तिच्यासमोर ट्रेनमध्ये बसले होते. नेहा गुंगीत होती, डोकं जड झालं होतं. ती थोड्या वेळात पुन्हा बेशुद्ध पडली. काही तासांनी परत शुद्धीवर आली, तेव्हा तिने घाबरून विचारलं, तुम्ही मला कुठे घेऊन चालला आहात? पण ते दोघं काहीच बोलले नाहीत. नेहा स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करू लागली. तेव्हा त्यांनी धमकी दिली, शांत बस नाहीतर मारून टाकू तुला. नेहा घाबरलेली होती. काहीच बोलत नव्हती. थोड्या वेळात गाडी एका मोठ्या घरासमोर थांबली. ते दोघं तिला आत घेऊन गेले. घरात जाताना नेहाला जाणवलं, आपण अडकलो आहोत. कारण घराभोवतीचा माहोल पाहून तिला लगेच कळलं की हा रेड लाईट एरिया आहे. नेहाला ज्या घरात नेले तिथे एक वयस्कर बाई बसली होती. त्या दोघांनी नेहाला तिच्या ताब्यात दिलं. बाईनी दोघांना 50,000 रुपये दिले. नेहा 50,000ला विकली गेली. ते दोघं पैसे घेऊन बाहेर निघून गेले. नेहा ज्या घरात बंद केलं होतं तो एक कोठा होता. नेहा जोरजोरात रडू लागली. तेव्हा कोठ्याची मालकीण शांतपणे म्हणाली, मी तुला खरेदी केलं आहे. आता मी जे सांगेन ते तुला करावं लागेल. नेहा सुन्न झाली. तिचं आयुष्य एका क्षणात बदललं होतं. 2 दिवस नेहा त्या बाईसमोर विनवण्या करत राहिली, मला सोडा, मी हे काही करणार नाही. ती रडत होती, पण त्या बाईवर काहीही परिणाम झाला नाही. तिने स्पष्ट सांगितलं, इथे तुला धंद्यालाच बसावं लागेल. नेहा म्हणाली, मी हे कधीच नाही करणार. मला मारा, पण मी हे काम करणार नाही. ते ऐकून बाई संतापली. तिने नेहाला मारलं. बाकीच्या मुलींनी तिला समजावण्याचा प्रयत्न केला. इथे कोणालाच विचारलं जात नाही. जगायचं असेल तर हे लोक जे सांगतात ते करावंच लागतं. पण नेहा ठाम होती. तिने जेवणही सोडून दिले. मी मरेन पण हे काम करणार नाही असे ती म्हणाली. त्या लोकांना अशा गोष्टींची सवय होती. त्यांनी नेहाला हँडल करायला सुरुवात केली. धमक्या, मारहाण, त्रास देणं, कधी कधी तिला अनेक दिवस खोलीत बंद करून ठेवणं. पण नेहा काहीही करून मान्य करायला तयार नव्हती. इकडे आदित्य नेहाला आणायला मुंबई स्टेशनवर पोहोचला. गाडी थांबली, लोक उतरले, पण नेहा मात्र कुठेच दिसली नाही. त्यांनी लगेच नेहाला फोन लावला, पण फोन स्विच ऑफ येत होता. तो लगेच स्टेशनवर चौकशी करू लागला. नेहाचा फोटो दाखवत लोकांना विचारलं, ही मुलगी दिसली का कोणाला? पण कोणालाच काही माहिती नव्हती.
तो थेट पोलीस स्टेशनमध्ये गेला आणि नेहाचा मिसिंग रिपोर्ट दाखल केला. पोलिसांनी तपास सुरू केला. स्टेशन, ट्रेन, लिस्ट सगळं चेक होऊ लागलं. पण असं करता करता 15 दिवस उलटले. इकडे नेहावर सतत अत्याचार होतच होते. तिला त्रास देणं, मारहाण करणं, अनेक दिवस खोलीत बंद करणं. तिचं आयुष्य एका भयानक चक्रव्यूहात अडकून पडलं होतं. 16व्या दिवशी कोठ्याची मालकीण नेहाला तिच्या भाषेत समजावू लागली. बाकीच्या मुलींनीही सांगितलं, तिला तयार करा. नेहाला तयार करून एका खोलीत पाठवलं. जाण्यापूर्वी स्पष्ट धमकी दिली, काही उलटसुलट केलं तर तुझा जीव जाईल. खोलीचं दार बाहेरून बंद करण्यात आलं. नेहाला कळून चुकलं, आता सगळं संपलं. माझी अब्रू वाचणार नाही. थोड्या वेळाने एक माणूस आत आला. त्याला पाहताच नेहा रडू लागली. त्याच्या पाया पडली. हात जोडून विनंती करू लागली. नेहाने त्याला सगळं सांगितलं. तिला कसं फसवलं गेलं, विकलं गेलं आणि गेल्या 15 दिवसात तिने काय काय सहन केलं. नेहाचं नशीब चांगलं होतं. तो माणूस कठोर नव्हता. त्याला तिची कीव आली. तो शांतपणे म्हणाला, मी तुझी काय मदत करू शकतो? नेहा थरथरत म्हणाली, मला फक्त एक फोन करू द्या. त्या माणसाने त्याचा मोबाईल नेहाला दिला. नेहा थरथरत्या हाताने नंबर डायल करते. फोन वाजतो आणि दुसऱ्या बाजूला आदित्य फोन उचलतो. फोनवर आदित्यचा आवाज ऐकताच नेहा जोरजोरात रडू लागली. तिच्या रडण्यातून आदित्यने घाईघाईने विचारलं, नेहा तू कुठे आहेस? कशी आहेस? तू अचानक कुठे गायब झालीस? डोळ्यातून अश्रू वाहत होते. नेहाने थरथरत सगळं सांगितलं. ट्रेनमधून कसं फसवलं, गाडीत कसं नेलं, कोठ्यावर कसं विकलं आणि तिला कशी मारहाण केली गेली. आदित्यचं हृदय तुटलं, पण त्याने स्वतःला सावरलं. त्याने शांतपणे विचारलं, नेहा तू कुठे आहेस? पत्ता सांग. नेहा हतबल होऊन म्हणाली, मला ठाऊक नाही मी कुठे आहे. मग तिने त्या माणसाला विचारलं आणि त्याने नेमका पत्ता सांगितला. नेहाने तो पत्ता आदित्यला दिला. आदित्य लगेच म्हणाला, नेहा अजून थोडं सहन कर, मी तुला सोडवायला येतो. नेहाच्या डोळ्यात पहिल्यांदा आशेचा किरण चमकला. आदित्यच्या मनात हजार विचार सुरू होते. पोलिसांना सांगावं का? सांगितलं तर हे लोक नेहाला दुसरीकडे हलवून टाकतील आणि नाही सांगितलं तर आपण नेहाला एकटं वाचू शकू का? शेवटी त्याने ठरवलं, एकट्यानेच जाऊया. तो ग्राहक बनून त्या कोठीवर गेला. मालकीणबाईने त्याला साऱ्या मुली दाखवल्या. पण आदित्य प्रत्येक वेळी डोकं हलवत नाही म्हणायचा. ही नको, दुसरी दाखवा. त्याच्या डोळ्यात एकच शोध सुरू होता, नेहा. थोड्या वेळाने मालकीण संतापून ओरडली, नेहा बाहेर ये लवकर. आणि तो क्षण आला. नेहा बाहेर आली, घाबरलेली, पण डोळ्यात थोडीशी आशा चमकत होती. आधीचा तो माणूस निघून गेला होता. मालकिणीने नेहा आणि आदित्यला एका रूममध्ये पाठवलं. दरवाजा बंद होताच दोघेही एकमेकांना पाहून फक्त रडू लागले. ना शब्द, ना काही स्पष्टीकरण, फक्त अश्रूंमधून उमटणारा प्रश्न, आपण खरंच पुन्हा भेटलो आहोत का? 17 दिवसांनी आदित्य आणि नेहा समोरासमोर येतात. दोघांच्या डोळ्यातून फक्त अश्रू वाहत होते. पण आता आदित्यसमोर सगळ्यात मोठा प्रश्नचिन्ह होतं, नेहाला घेऊन बाहेर जायचं कसं? बराच विचार करून आदित्य डोकं चालवतो. तो आतल्या खोलीतून पोलीस कंट्रोल रूमला फोन करतो आणि सगळी गोष्ट सांगतो. लगेच कंट्रोल रूम त्या भागातील लोकल पोलीस स्टेशनला माहिती देते. थोड्याच वेळात पोलीस गाड्या येतात. पोलीस एक एक खोली उघडून मुलींना बाहेर काढतात. तिथे भीती, किंकाळ्या आणि गोंधळ सुरू होतो. शेवटी जेव्हा पोलीस त्या खोलीत पोचतात, तिथे आदित्य आणि नेहा घट्ट एकमेकांना धरून बसलेले असतात. पोलीस त्यांनाही बाहेर काढतात. 2 दिवसांनी दोघंही दिल्लीची ट्रेन पकडतात आणि घरी परततात. नव्या आयुष्याची सुरुवात करतात.